हे गव्हर्नमेंटचं आहे. हा गव्हर्नमेंटचं आहे. म्हणजे सबसिडीमध्ये भेटलं. ओके. म्हणजे ही जी कसलं गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर रात्रीच आम्ही भोरमध्ये आलो आहे. भोरमध्ये म्हणजे सांगवीमध्ये. तर वहिनींच्या घरी आलो आहे. आईंनी मस्त चहा पोह्याचा नाश्ता दिला आणि कृषिकाला जिकडे तिकडे जाते ड्रॉइंग भेटतेच. ए कृषिका, पैकी गावचे पोहे आणि चहा. आता नाश्ता करते. किरण काय अजून उठला नाही. तर नाश्ता पाणी तर आपला झाला आणि घराच्या बाहेर त्यांची गुरं आहेत जी चरतायत आणि या साईडला सुद्धा. आणि हे वहिनींचं घर आहे. आम्ही यायचो तेव्हा जुन्या पद्धतीचं होतं. आता त्यांनी बांधकाम केलं आहे आणि खरंच खूप मस्त वाटतं. आधीचं घर पण खूप छान होतं. इकडे सगळं आपलं गवत आहे. आता त्यांच्याकडे जत्रा आहे त्यामुळे सगळी साफसफाई वगैरे चालू आहे इकडे. तर आपण घराची टूर तर करणार आहोत. स्पेशली ती माहिती दादा नंतर सांगणार आहेत कारण का तिकडे गोबर गॅसचं आहे. ती माहिती नंतर सांगतो बोलले. आणि इकडे घर आहे तर घराची टूर घेऊया आपण. बघा गावची घरं मस्त लांब लचक. दादा तेवढी आतली लाईट लावा हो. आहे का. इकडे मधली रूम. आणि या साईडला किचन आहे. किचन पण बघा केवढं मोठं आहे. आपल्या साईडमध्ये एवढ्याच ह्याच्यापेक्षा छोट्या छोट्या रूम मुंबईला असतात. गावी आहे स्पेस मस्त. तर दादा आता आपल्याला बायोगॅसबद्दल माहिती सांगणार आहेत. म्हणजे त्यांनी जे बायोगॅस लावले लहानपणी तर आपण ऐकलंच आहे. तर प्रत्यक्षात बघूया त्यांनी लावलेलं आहे इकडे. तर ते माहिती सांगणार आहेत. चला. हे गव्हर्नमेंटचं आहे. हा गव्हर्नमेंटचं आहे. म्हणजे सबसिडीमध्ये भेटलं. ओके. म्हणजे ही जी टोटल प्राईस 50,000 असते. गव्हर्नमेंटच्या सबसिडीमध्ये ती 10,000ला मिळालं. शेगडी आहे, पाईप म्हणजे पूर्ण सेटअप सकट शेगडी सकट. 100 फूट पाईप. हां 100 फूट पाईप. नंतर ही टाकी. त्यानंतर आतमध्ये शेगडी आत घरापर्यंत पूर्ण हे टोटल 10,000मध्ये आलेलं आहे. आणि ही जी टाकी बघता ती एवढीच नाही. त्याच्या खाली अजून डबल आहे. डबल टिबल टाकी. हां म्हणजे ह्या वक्त वरती निम्म दिसतं तुम्हाला. पण याच्या आतमध्ये खूप अजून आतमध्ये टाकी आहे ती मोठी. 1.5 टायली गोबर बसतो. 1.5 टायली म्हणजे किती झालं. 1 टायली फुल टायली आणि 1 अर्धी ट्रॅक्टरची टायली. ट्रॅक्टरची. हां हा ट्रॅक्टरची टायली. ओके. एवढं त्याला लागतं आतमध्ये मटेरियल. एवढं जेवण बनतं ह्याच्यावरती. हा बनतं ना. मग कालचं सगळं त्याच्यावरच बनलंय. हा कालचं सगळं मटण वगैरे. मटणला किती वेळ लागतो शिजायला. ओके. याच्यातून टाकायचं. हा पातळ करायचं सोडून द्यायचं. त्यात पाणी मिक्स करा. हा पाणी मिक्स करून शेणे. आणि त्यानंतर इथून ते आतमध्ये गॅस तयार झाला की इथून मग शेण आणि हे पाणी सगळं इकडून बाहेर निघतं. इथून आम्ही आता ही लावली आहे. ती जास्त अनुभव नाही म्हणून ते बूस लावला. त्यातून बाहेर सगळे येणार. ओके. मग ते समजणार कसं आपल्याला खराब झालंय. नाही असं बाहेर येतं नाही. बाहेर मग तेव्हा समजायचं आता चालू हे करा. उतू केल्यासारखं चाललंय ना. ते काढल्यानंतर हे काढल्यानंतर मी पातळ शेण बाहेर येऊन बाहेर येऊन जाते. ओके. आणि त्याची कॅपॅसिटी तेवढंच आतमध्ये ठेवते. तेवढीच. ओके. तसं काही त्याला खर्च वगैरे काही नाही. नाही. शेण 2 टाइम शेण टाकायचं. दिवसात 2 टाइम शेण. 2 टाइम हे असं बारके बारके टप असतात ना तेवढे 2 टप टाकले की पुष्कळ पाहिजे एवढं होतं. त्यानंतर तो शेण एक बायोगॅस पण बनतो. त्यानंतर शेणाचा खत पण होतं. आणि शेणी सुद्धा होतं. ते मी गावच्या यासारखं म्हणजे फुकट जातच नाही फुकट काहीच नाही. म्हणजे गाईपासून दूध पण होत आहे. आता हे शेणखत झालं बघा. आता हे काढणार आणि शेतामध्ये टाकणार. ओके. आणि 1 नंबर शेणखत आहे. त्यात कचरा नाही काही नाही काहीच नाही. हो. पूर्ण हे पातळ होऊन येते. एकदम ओरिजिनल ओरिजिनल होतो. आणि असा कचरा असला तरी आम्ही बाहेर साईडला काढून टाकतो. नॉर्मल याच्याने भेटत नाही. नाही नॉर्मल आणि नाही भेटत. ओके. ती बटन असेल पुढे. माचीस सारखी किती वापरायची त्याच्यामुळे तो इलेक्ट्रिक लाईटर आणला. पण त्याच्याने भेटतं ना. माझ्याच भेटत माचीस नाही कुठे पुढं करा की बटन पुढे गेली लाईट आणि बटन वास बघू कसं त्याचं. असं सळल्यासारखं वास येतो.
चढला हा थोडासा ह्याच्यावर वाजला. फक्त नॉर्मल गॅस सारखा तो हे नाही प्रॉपर. आपलं नॉर्मल गॅस कसा हवा जरी लागली तरी काही प्रॉब्लेम नसतो त्याला. हा फक्त हे आहे. फक्त तो कसा आपला नॉर्मल कसा ते हानिकारक असतो ना. हो, हो, म्हणजे हो. हा कसा नॅचरल ह्याच्यावरती भाकरी वगैरे भाजली ना सगळं. तरी चालतं. बाकीचं बाकी वगैरे काही नाही. हा हा. मग त्यातच करवते ना. त्याच्यामुळे ह्याच्यावरतीच सगळा स्वयंपाक असतो आपला. रामेश्वरला जाताना इकडे पुढे कॉर्नरलाच आहे बघा. चला आता निघतो इथून पुढच्या वर्षी येऊ डायरेक्ट. त्यावेळेला पूर्ण तारीखच विचारून येईन मी म्हणजे बरं पडेल. 2-3 दिवस सुट्टीला. करेक्ट एक दोन. तर वहिनींकडून निघालो आणि आलो नागेश्वराच्या मंदिराला भेट द्यायला, जे आंबावडेमध्ये आहे आणि पुरातन मंदिर आहे. म्हटलं नक्की एकदा भेट देऊया जायच्या आधी. आणि खरंच खूप मस्त वातावरण आहे. आजूबाजूला गार वाटतंय आणि आजूबाजूला झाडी आहेत. रस्ता बघा कसा भारी आहे. जशी आपली कोकणात पाखाडी असते ना त्याप्रमाणेच आहे. पण हे पाखाडीसारखं नाही, जुनी ही दगडं वेगळी आहेत जरा. इथे गाईच्या मुखातनं पाणी वाहतंय. तर या बाजूला आलात तर एक्सप्रेस जागा आहे. तिकडे लोकांची घरंसुद्धा आहेत आणि इकडे पूजा चालली आहे. आणि या साईडला आपले दुसरे देव आहेत. परत गाईच्या मुखातून पाणीसुद्धा जातं आहे, वाहतं आहे. कुठल्या साईडने दिसतंय? वरून दिसलं मला. हे बघ इकडून. कसलं तर आम्ही आलोय वरोडीच्या यात्रेला. दुपारी चालूय कल्पेशकडे जेवण वगैरे केलं आणि आता यात्रेला. ही बघा चला. ऋषिका सगळं बघून गांगरली काय घेऊ आणि काय नाही. गर्दी बघा काय. हा बोल.